ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी घोषणा होण्याची शक्यता। कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवीन टीम तयार करणार। काकी सुनेत्रा पवारांसाठी पुतळा रोहित पवार मैदानात। रोहित पवार आजपासून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात। आज रोहित पवारांच्या काठेवाडीमध्ये 4 घोंगडी बैठका। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आणखी 3 जणांना अटक। आरोपींची एकूण संख्या 4 वर। एकमेकांना व्हिडिओ दिल्याच्या आरोपांची कबुली। अमरावतीच्या परतवाडातील आरोपीच्या घरावर नगरपालिकेची बुलडोझर कारवाई। आरोपीनं घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचं उघड। मुलींवर लैंगिक शोषणाचा अयांवर आरोप। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण। मानवी तस्करी, जबरदस्तीने धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल आला समोर। पीडितेला थेट मलेशियाला पाठवल्याची होती तयारी। नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय। जबरदस्तीनं टेकडी आणि रिसॉर्टवर नेल्याची पीडितेने केली तक्रार। बुंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीनं जप्त केले 2 गोण्या कागदपत्र। नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस छापेमारीचं सत्र। मोठ्या व्यवहारांचा उलगडा तसंच बड्याच सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन असल्याचं समोर येण्याची शक्यता। मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवठ्यासाठी ॲपचा वापर। अटकेतील आरोपी प्रतीक पांडेची कबुली। कल्याणमधील आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचंही समोर। मीरा भाईंदर परिसरामध्ये झॉम्बी ड्रग्जचा शिरकाव झाल्याची शक्यता। एका तरुणानं झॉम्बी ड्रग्ज घेतल्याचा संशय। संबंधित तरुण अनियंत्रित हालचाली करतोय। त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे अटकेत। पुतण्यांच्या मध्यस्थीनं पुरुषोत्तम कडलककडून काळाबाजार। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणामध्ये किरीट सोमय्यांची एंट्री। चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट। गोकुळ दूध संघानं खरेदी केलेल्या मालमत्तांची ईडी मार्फत चौकशी करण्यासंदर्भात झाली चर्चा। मुंबईत मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन पलटली। BKCमध्ये मेट्रो साईटवर बीम उचलत पिलरवर ठेवत असताना दुर्घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ। सोनं 1,500 महागलं तर चांदी 11,000 वधारली। सोनं प्रति तोळा 1,56,000च्या घरात। राज्यासह विदर्भामध्ये तापमानात वाढ तर अकोल्यामध्ये देशातील सर्वात जास्त म्हणजे 41 ते 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमान। इराणकडे अण्वस्त्र असणार नाहीत। इराण अण्वस्त्र विकसित करू नयेत तर जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप व्हावं। अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांचं विधान। अमेरिकेकडून इराणी बंदरावर जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी। अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर 3 देशांचे टँकर हॉर्मुझ पार। इराण आणि अमेरिका यांच्यात पहिल्या अपयशी चर्चेनंतर आता चर्चेची दुसरी फेरी होणार। दोन्ही देशांची शिष्टमंडळ 2 ते 3 दिवसात इस्लामाबादला जाणार।